नमस्कार मंडळी, आज आपण अगदी झणझणीत आणि मसालेदार असा टेस्टी चिकन मसाला बनवणार आहोत. इतका टेस्टी होतो ना की तुम्ही एकदा केलात ना की नेहमी याच पद्धतीने बनवून खाल. खूप टेस्टी होतो. तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल की घरच्या साहित्यामध्येच आपण इतका टेस्टी हा चिकन मसाला बनवू शकतो. भाकरी, भात आणि गरमागरम चिकन मसाला. तर त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे हे चिकन 1 किलो घेतलेलं आहे आणि हे मसाल्याचं वाटण काढलेलं आहे मी काही. हे घरगुती मसाला आपण अशा पद्धतीने भाजून तयार केला ना खूप टेस्टी असं आपलं चिकन मसाला होतो. तर याच्यासाठी मी घेतलेले आहे कांदा, खोबरं, मिरच्या घेतलेल्या आहेत काही तिखट आणि काही बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत कलरसाठी. काही खडे मसाले घेतलेले आहेत त्याच्याने टेस्ट खूप छान येते आणि आलं लसूण आणि वाटण करताना आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर वापरायची आहे. थंड झाल्यानंतर व्यवस्थित असं आपलं हे वाटण तयार झालेलं आहे. या पद्धतीने वाटण केलं ना तुमची ग्रेव्ही इतकी छान होणार ना तुमच्या घरचे तुमचं कौतुक करता करता थकणार नाही. तर खूप टेस्टी होते. तर आपण आता 2 तमालपत्र टाकलेले आहेत आणि 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून टाकलेले आहेत. कांदे थोडेसे नरम झाले की आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा. कांदा आणि टोमॅटो चांगले परतून घ्यायचे आहेत. चांगले परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे. हळदीलाही थोडंसं मिक्स करून घेऊया. आता हळद, कांदा आणि टोमॅटो चांगले आपले परतून झालेले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये चिकन घालून घ्यायचं आहे. तर चिकन आपण याच्यामध्ये आता टाकून घेऊया आणि चांगलं असं परतून घ्यायचंय. म्हणजे ना चांगलं पाणी आटेपर्यंत त्या चिकनचं ना याच्यामध्ये परतून घ्यायचंय. थोडंसं चवीप्रमाणे मीठ आपण आत्ताच घालून घेऊया म्हणजे आपलं चिकन आहे ना असं खातानाही व्यवस्थित आपल्याला टेस्ट लागेल. आता मस्त असं परतून घ्यायचे 3-4 मिनिट. पूर्ण पाणी त्याचं आटलं पाहिजे अशा पद्धतीने आपण याला परतायचं आहे. त्याचं तेल सुटलं पाहिजे. बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आपण परतलेलं आहे. अशा पद्धतीने परतलं ना की खूप छान असं आपलं चिकन होतं. तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा. मस्त असं फ्राय झाले तर त्याच्यामध्ये आपलं चिकन अशा पद्धतीने आपण त्याला परतायचं आहे. तर पूर्ण पाणी हे आटून गेलेलं आहे आपलं आणि मस्त असं तेल सुटलेलं आहे. तर आपण त्याच्यामध्ये आता हे भाजून काढलेलं वाटण आहे ना ते आता याच्यामध्ये घालून चांगलं मिक्स करून घेऊया. मस्त असं यालाही तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे 2-3 मिनिटं. भाजलेला असल्यामुळे तो पटकन आता परतला जातोय. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण परतून घेतलंय. आता आपण याच्यात अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये. याला असंच मंद गॅसवर आपण आता शिजण्यासाठी ठेवायचं आहे. मस्त आपला मंद गॅसवरच आता 7 ते 8 मिनिटांमध्ये शिजून निघेल. तर आता चिकन म्हटलं की असं भाकरी पाहिजेच. तर मस्त अशा तोपर्यंत मी इकडे भाकरी करून घेतलेल्या आहेत. मस्त अशा खरपूस भाकरी झाल्या ना की अजून टेस्ट येते चिकन खायला. चिकन असो मटण असो भाकरी छान वाटतात. तर बघू शकता 7 ते 8 मिनिटांनंतरच आपला हा चिकन मसाला कसला भारी झालेला आहे. खूप छान असं तेल सुटलेलं आहे. मसाला इतका छान झालेला आहे ना पूर्ण घरभर सुगंध पसरलेला आहे मसाल्यांचा आणि खूप टेस्टी असा हा चिकन मसाला होतो. तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा. तुम्हालाही खूप आवडेल आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स करून मला नक्की सांगा की तुम्हाला ही चिकनची रेसिपी कशी वाटली ते. तर आपण सर्व करून घेऊया. बघू शकता किती छान झालेला आहे. कलर पण खूप छान आलेला आहे. टेस्ट पण खूप छान आलेली आहे. मस्त चिकन मसाला आणि त्याच्याबरोबर गरमागरम भाकर आणि जीरा राईस म्हणजेच बिर्याणी मस्त राईस आहे हा. पण मी हा कोलमचा बनवलेला आहे. तुम्हाला जर बासमती चावलचा बनवायचा असेल तर तोही तुम्ही बनवू शकता. तर बाहेर मस्त असा पाऊस चालू आहे आणि अशी गरमागरम चिकन थाली घरात आहे. तर मस्त एन्जॉय करा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.